जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मौजे सारंगखेडा येथील राजे बापजी साहेब नगर परिसरातील मोठ्या प्रमाणातील अवैध वाळू साठ्याची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मौजे सारंगखेडा येथील राजे बापजी साहेब नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचा साठा करण्यात आलेला असल्याचे निदर्शनास आले आहे। सदर वाळू साठ्याबाबत संबंधित महसूल प्रशासनास वारंवार माहिती देण्यात आली आहे। या संदर्भात मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। तसेच तलाठी महोदयांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली, मात्र कोणताही पंचनामा अथवा कायदेशीर कारवाई न करता तेथून निघून गेले। त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळालेला नाही। सदर बाबीमुळे स्थानिक महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत संशय निर्माण होत असून अवैध वाळू साठ्याविरुद्ध प्रभावी कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे शासनाचा महसूल बुडण्याची शक्यता असून गौण खनिज नियमांचे उल्लंघन होत आहे। तरी या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश हलंत या मात्रा व मात्रात तात्काळ स्थळ पाहणी करून पंचनामा करावा, अवैध वाळू साठा जप्त करावा, संबंधित दोषीवर नियमानुसार कठोर कारवाई करावी। तसेच संबंधित महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर कारवाई का केली नाही याची चौकशी करण्यात यावी। तसेच सदर तक्रारीवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती मला लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी भारतसिंग गिरासे, सुभाष पवार, राहुल कुवर यांनी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी भारत दलपत सिंग गिरासे, राहणार सारंगखेडा। दिनांक 1/6/2026 रोजी सारंगखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा साठा आढळून आल्यानंतर मी संबंधित सारंगखेड्यातील मंडळ अधिकारी यांना फोन केला असता त्यांचा फोन स्विच ऑफ आला। त्यानंतर मी सारंगखेडाचे तलाठी महोदय गोसावी साहेब आप्पा यांना फोन केल्यानंतर त्यांनी जागेवर हजेरी लावल्यानंतर त्यांनी आम्हाला चौकशी करू असं आश्वासन दिलं। परंतु आश्वासन दिल्यानंतर काही वेळानंतर त्यांनी त्या जागेवरून ते निघून गेले। कुठलीही कारवाई न करता ते गेल्यानंतर आम्ही तहसीलदार महोदयांनाही फोन केला। त्यांनी म्हटलं की आमची कमिटी टीम येते, परंतु टीम काय आली नाही। नाईलाजास्तव आम्हाला तिथून पुढं माननीय तहसीलदार महोदयांना एक अर्ज करावा लागला। त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांना व प्रांत महोदयांना आम्ही तिघांना या वाळूच्या चौकशी संदर्भात अर्ज दिला आहे। सारंगखेड्यात शहादा दोंडाच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वाळू साठा आहे। त्या वाळू कोणाची व ती कुठून आली व तिला कोणाच्या आश्रय हा सर्वसाधारण नागरिकांना पडलेला प्रश्न आहे। परंतु अधिकारी वर्ग फक्त एकमेकाच्या याच्यावर ढकली करतायत। ते म्हणतात ते करतील, कमिटी येईल, पण कालपासून कमिटी आली नाही व त्यांनी आमच्यासमोर कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही। म्हणून सर्वसाधारण नागरिक या नात्याने आम्हाला एक प्रश्न पडला की यांच्यावर नक्कीच कारवाई होईल का, असा आमचा प्रश्न आहे। आणि कारवाई झालीच पाहिजे व फौजदारी गुन्हा देखील त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे, अशी आमची तहसीलदार महोदयांना विनंती।